आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण. सर, खूप सारं स्वागत. सर, एकंदर भारत पाकिस्तान सध्या संबंध आणले गेलेले आहेत. एकंदर पहलगाम च्या आतमध्ये हल्ल्यानंतर ज्या प्रकारे परिस्थिती चिघळत गेली आणि एकंदर कुठेतरी भारत सरकारने दावा केला की सिंधुदुर्गचं पाणी बंद केलेलं आहे आणि उद्या मॉक ड्रिलची घोषणा केलेली आहे. मुंबईत सुद्धा मॉक ड्रिल होणार आहे. कसं पाहता या सगळ्या परिस्थितीकडे? नेमकं काय होतंय? मॉक ड्रिल म्हणजे काय आणि एकंदर या अनुषंगाने फरक किती पडणार आहे? याचा किती फायदा होणार आहे? हे पहा, पहलगाममध्ये जो पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी जो निग्रून हल्ला केला आणि ते सुद्धा पर्यटकांच्यावर, निरपराध पर्यटकांच्यावर हल्ला केला, त्याचा आम्ही सर्वांनी निषेध केलेला आहे. ते काय त्याबद्दल कुणीही त्याबद्दल कडक शिक्षा झाली पाहिजे. दोषी लोकांना याबद्दल कोणाचंही दुमत नाही आहे. आता याचं पुढं काय करायचं? पाकिस्तान अशा प्रकारे जर दहशतवादी कारवाया चालू ठेवणार असेल तर त्यांना काहीतरी त्या कारवाया बंद करण्याकरता काहीतरी धडा शिकवावा लागेल. याबद्दल ही आमचं सर्वांचं एकमत आहे आणि सर्व विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकारला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. ही पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. पण अर्थात हे जे काही चाललेलं आहे त्यामध्ये भारताची प्रतिष्ठा कमी होते आहे असं मला वाटतंय आणि मोदींनी मला वाटतं आधी करून दाखवायला पाहिजे होतं आणि नंतर बोलायला पाहिजे होतं. पण आता अपेक्षा इतक्या उंचावल्यात की कल्पना करू शकणार नाही एवढं मोठं काहीतरी होणार आहे. त्यामुळे लोकांची स्वाभाविक अपेक्षा आहे की काहीतरी लवकरात लवकर काहीतरी मोठं घडणार आहे आणि त्या ठिकाणी मग आपले फायटर जेट्सना हायवेवर उतरवणं वगैरे अशी प्रात्यक्षिकं करणं, ह्यातून हे युद्धाचं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हा दोन्ही बाजूंनी चाललेला आहे. तिकडून गोळीबारी, तोफखान्याची वर्षाव होतोय, आपल्याकडून ह्या गोष्टी चालल्यात. आता उद्याच्याला आपण एक मॉक ड्रिल करणार आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं जे एअर रेड सायरन्स आहेत, जे भोंगे आहेत, ते वाजवले जातील आणि भोंगे सगळे चालू स्थितीत आहेत का, त्याचा आवाज योग्य होतोय की नाही ते पाहायला लागेल. त्याचबरोबर युद्धामध्ये एअर रेड शेल्टर्स वापरले जातात. म्हणजे जर एअर रेडचा सिग्नल आला आणि शत्रूची विमानं आपल्या दिशेने येत आहेत आणि ते बॉम्ब हल्ला करतील असं वाटलं तर लोकांनी तळघरात जाऊन लपून बसावं, बॉम्ब शेल्टर्समध्ये बसावं, अपेक्षा अशा. आता ही तळघरं 1971च्या नंतर चालू स्थितीत आहेत का? तिथं अन्नधान्याचा, पाण्याचा पुरवठा करून ठेवावा लागतो, तिथं वीज लागते, बऱ्याच गोष्टी त्याचे निकष आहेत. 71 नंतर कुणी ह्याच्याबद्दल ऐकलंच नाही, विचारच केलेला नाही, ते सगळं चालू आहे का? तर ते नसेल तर मग त्याला सिव्हिल डिफेन्स म्हणतात. ती सगळी प्रक्रिया आपल्याला पुन्हा चालू करावी लागेल. मला वाटतं उद्या फक्त भोंगे वाजवण्यापेक्षा पलीकडे काय होईल का नाही मला माहीत नाही, पण सरकार योग्य ती तयारी करत असणार आहे. केलं तर त्याला सगळे नागरिकांनी त्याला पाठिंबा द्यावा. एक उदाहरणार्थ एकदम बॉम्ब हल्ला रात्रीच्या वेळी झाला तर सगळे दिवे विझवणं, लोक काही ऐकत नाहीत, हळूच कुठेतरी छोटासा दिवा लावतात, काहीतरी आपलं काम चालू ठेवतात, ते करता कामा नये. असे अनेक काही युद्धाच्या वेळेच्या पाळायच्या सूचना आहेत. आपल्याकडं आता काही सिव्हिल डिफेन्सची सगळी यंत्रणा बरीच स्थिरस्तब्ध झालेली आहे. त्याला चालू करावे लागेल, जागृत करावे लागेल. आणि जर हल्ला खरोखरी झाला, आता तो हल्ला किती मोठा आहे, तर हे नॉर्मल कन्व्हेन्शनल बॉम्ब हल्ला होईल का आणखी पुढं जाऊन काही भयंकर काहीतरी घडेल? उदाहरणार्थ दोन्ही राष्ट्रही न्यूक्लिअर वेपन युक्त आहेत आणि पाकिस्तानी धमकी दिलेली आहे की आमच्याकडे अमुक अमुक न्यूक्लिअर अस्त्र आहेत आणि ती भारताकरताच आम्ही वापरणार आहे. या पार्श्वभूमीमध्ये तर न्यूक्लिअर युद्ध झालं तर मग सायरनचा काही उपयोग होत नाही आणि एअर रेड शेल्टरचा काही उपयोग होत नाही, आपल्याला माहिती आहे. ते सगळे कन्व्हेन्शनल वॉरफेअर करता असतं. आता काय सरकार करेल? गृहमंत्री अमित शहा काय आदेश देतील तो सगळी देशातली जनता ती पाळेल. परंतु जनतेची आता अपेक्षा आहे की काहीतरी सगळं थांबलं पाहिजे. अशी युद्धजन्य परिस्थिती आणखी किती दिवस चालणार? त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय. बरंच काही पर्यटक आता जायचं थांबलेले आहेत आणि त्यामुळं मला वाटतं जे राजनैतिक तो काही थांबवला नाही पाहिजे. पाकिस्तानवर सर्व देशांचा, राष्ट्रांचा दबाव आणला पाहिजे. त्याच्यामुळे काहीतरी स्ट्रिक्ट कमिटमेंट केली पाहिजे. त्याचबरोबर ज्या लोकांनी हल्ला केला त्यांना मोकळं सोडून देता कामा नये, त्यांना पकडलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये कायदेशीर प्रकारे खटला घालून त्याला शिक्षा दिली पाहिजे. ही मागणी आमची ठाम आहे. परंतु त्याचबरोबर आमचा भारत सरकारच्या प्रयत्नांना संपूर्ण पाठिंबा आहे.
तर एकंदर 1971 मध्ये मॉकड्रिल झालं होतं, त्या दरम्यान भारत पाकिस्तान युद्ध होतं, त्याच दरम्यान झालं होतं. आता हे पुन्हा इतक्या वर्षांनी पुन्हा मॉकड्रिल होतं आहे नेमकं. सरकारची तयारी अपुरी वाटते का तुम्हाला या संपूर्ण मॉकड्रिलच्या अनुषंगाने? नाही, आता त्याबद्दल मी काही बोलणार नाही की अपुरी आहे का नाही, ते आपल्याला झाल्यानंतर कळेल. एक तयारी नेहमी असते, कारण सगळी व्यवस्था जी आहे ती 24 तास कार्यरत राहील पाहिजे असा एक संकेत आहे. शेवटी त्याच्याकरताची तयारी असते. मला वाटतं बहुतेक सगळं सायरेन्स वगैरे असतील त्या ठिकाणी. आता दिवे बंद करा, लाईट लावू नका वगैरे हे आदेश असतील, खिडक्या काळ्या करा असे बरेचसे आदेश असतात. ते अजून काही दिलेले नाहीत आणि ते मला वाटतं की जी नवी जनरेशन आहे 71 नंतर त्यांना काही माहितीच नाही की हे काय प्रकार आहे. 65ला मला माहिती आहे की भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये कॉलेजमध्ये होतो. त्यांचे कॉलेजचे विद्यार्थी रात्रभर काठ्या घेऊन गस्त घ्यायला, कारण आमचं कॉलेज पाकिस्तान बॉर्डरच्या जवळ होतं राजस्थानमध्ये. आम्ही सगळे लहानपणी काठ्या घेऊन म्हणजे कॉलेजमध्ये असताना 65च्या युद्धामध्ये रात्रभर गस्त घालायचो मला आठवतं. आणि त्यावेळेलाही हे रेड सायरन्स असायचे किंवा दिवे घालवा म्हणून आदेश आला की रात्री सायरन वाजले की लगेच दिवे घालवायचे, म्हणजे शत्रूला हे शहर आहे असं दिसू नये वगैरे वगैरे बऱ्याचशा आपण त्या प्रिकॉशन्स घेतो. आता काय तयारी सरकारची काय मला माहीत नाही, परंतु डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचे लोक हे करणार आहेत का सिव्हिल डिफेन्स युनिटचे लोक करणार आहेत काय माहिती नाही. पण जो काही सरकार आदेश देईल त्याचं सर्व नागरिकांनी पालन करावं आणि तयारी आपली ठेवली पाहिजे. आपल्याला यामध्ये एवढंच सांगता येईल आपल्याला. आणखी एक दावा सरकारचा तो म्हणजे पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे. सिंधू नदी असेल किंवा तिथल्या त्या नद्या असतील त्यांचं पाणी अडवलेलं आहे आणि एकंदर पाकिस्तान आता तहानेने व्याकुळ होईल किंवा त्यांचं थेंबाथेंबासाठी ते तरसतील अशा प्रकारे अनेक वक्तव्य आपण पाहत आहोत. कसं पाहताय, पाणी खरंच बंद करता येतं का, बंद केलंय का? मला वाटतं हा फार कॉम्प्लिकेटेड विषयाबद्दल जास्त उघड चर्चा न करणं बरोबर आहे. कारण पहिली गोष्ट अशी आहे की ज्या 6 नद्या आहेत त्यातल्या 3 नद्या पाकिस्तानच्या दिशेनं आपण दिलेल्या आहेत आणि 3 नद्या आपल्याकडच्या आहेत. आपल्याकडच्या नद्यावर धरणं बांधायचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, पण त्यावरही पाकिस्तानने काही ऑब्जेक्शन घेतलेले आहे आणि कोर्टात ती खटला चाललेला आहे. तर ती धरणं पूर्ण करायचा, जी आपल्या वाट्याला आलेल्या नद्या ती धरणं पूर्ण केलीच पाहिजे. दुसरी गोष्ट असं आहे की जर पाकिस्तानचं पाणी खरंच थांबवायचं म्हटलं तर आपल्याकडे यंत्रणा आहे का, तर उत्तर त्याचं नाही. आणि ही यंत्रणा उभी करायला अनेक वर्ष लागू शकतात, कारण मोठं धरण बांधायचं काही सोपं नसतं. दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 1965च्या युद्धामध्ये, 1971च्या मोठ्या युद्धामध्ये किंवा 99च्या कारगिल युद्धामध्ये देखील आपण हे पाऊल उचललं नाही. कारण त्याला काही आंतरराष्ट्रीय नियम आहेत आणि हा आंतरराष्ट्रीय करार आहे आणि त्यामध्ये पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये जाऊ शकतो वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. तर 2-3 त्याचे मुद्दे आहेत आणि त्यामुळं आम्हाला अधिकृत काही माहिती नाही आहे, त्यामुळं फार जास्त बोलता येणार नाही. पण मला जी पंतप्रधान कार्यालयामध्ये काम करत असताना जी मला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय नद्यांच्या पाणी वाटपाचा एक आंतरराष्ट्रीय कायदा आहे. तो कायदा आपण मोडायचा का, हा पहिला प्रश्न आहे. आपण 1960मध्ये जो इंडस वॉटर ट्रीटी केलेली आहे, सिंधू नदीचा करार केला, तो तोडायचा का? आणि तोडणं जरी आपण निर्णय घेतला तर ते पाणी तोडणं हे किती शक्य आहे? कारण पाणी वळवायचं कुठं, कसं वळवायचं, त्याला धरणं बांधली पाहिजेत आणि वळवलं तर आपल्याकडे वापरायची सोय आहे का, असे बरेच त्यामध्ये मुद्दे आहेत. पण सरकारनेच यामध्ये काहीतरी स्पष्टता आणली पाहिजे. मला वाटतं हे फक्त एक सायकोलॉजिकल वॉरफेअरचा एक भाग आहे. परंतु आमची खरी मागणी आहे की ही जी आतंकवादी आहेत त्यांची आका जे आहेत त्यांनी हे सगळं घडवलं किंवा ज्यांनी मागच्या हल्ल्यामध्ये जे काही नेतृत्व केलं होतं त्या सगळ्यांना धरून आणलं पाहिजे. त्याकरता काही तुम्ही कोवर्ट ऑपरेशन्स करा, गुप्त काही कारवाया करा, पण त्यांना धरून देशातल्या लोकांना सांगितलं पाहिजे. जसं इस्रायल करतं, जसं अमेरिका करतो, पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी ओसामा बिन लादेनला मारलं. तर अशा प्रकारचं काहीतरी कारवाई केली पाहिजे. कारण आता न्यायिक व्यवस्था वगैरे सगळे बरोबर आहे, पण शेवटी आता 26 माणसं आमच्या देशातली, अगदी आपल्या महाराष्ट्रातली, आमच्या जिल्ह्यातली माणसं तिथं काही कारण नसतात निरपराध माणसं मृत्यू झालेले आहेत. कुठेतरी पाकिस्तानला धडा शिकवायची गरज आहे. तर मोदींनी खूप मोठं भाषण तर केलेलं आहे, ते लोक वाट बघत आहेत. आणि त्यामुळं आजच जो निर्णय झाला आहे सुप्रीम कोर्टाचा की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समयबद्ध रीतीने घ्या, मला त्यात भीती आहे की जर काहीतरी पाकिस्तान बॉर्डरवर काय झालं तर पुन्हा हे ढकलल्या जातील पुढं, कारण कॉम्प्लिकेटेड इश्यू आहे. परंतु पहिल्यांदा पुन्हा एकदा मी अधोरेखित करतो की सरकार जो काही निर्णय घेईल त्याला आमच्या सर्व पक्षाचा आणि जनतेचा देखील पाठिंबा असेल आणि त्यामध्ये आता निर्णय घ्यावे लागतील. पंतप्रधानांनी एक निर्णय घेतला की आर्मीच्या सरसेनापतींना त्याच्यावर सगळं सोडलं, असं नाही चालत. हा निर्णय पॉलिटिकल आहे, हा पॉलिटिकल निर्णय घेतला पाहिजे आणि पॉलिटिकल निर्णय घेऊन सैन्याला तो
इम्प्लिमेंट करायला सांगितलं पाहिजे, त्याची कार्यन्वयन करायला सांगितलं पाहिजे. असं हात झटकून चालणार नाही. ठीक आहे, आता ते राजकीय पातळीवर त्याची चर्चा होईल आणि मला वाटतं की काही दिवसानंतर दर 3-4-5 दिवसामध्ये सर्वपक्षीय बैठक घेऊन त्याचं ब्रीफिंग सरकारने केलं तर आपण एकाच विल बी ऑल ऑन वन पेज, सगळे एकत्र एक सुरात आपण बोलू. परंतु मागची जी सर्वपक्षीय बैठक झाली तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना दांडी दिली, ते राजकीय प्रचाराच्या सभेमध्ये बिहारला निघून गेले. हे योग्य नाही मला वाटतं. अगदी शेवटचा प्रश्न, जर युद्ध करायचं म्हटलंच तर नेमकी याची प्रक्रिया काय, कशा प्रकारे सुरुवात होईल? म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक होते का, किंवा त्यांचा निर्णय होतात का, आदेश दिले जातात का, कसं होतं एकंदर? नाही, प्रक्रिया आता अशी आहे की मंत्रिमंडळ हे फार मोठं असतं, 60-70 लोकांचं असतं. तिथे काही उपसमिती असतात. त्यातली या बाबतीतली जी उपसमिती आहे त्याला म्हणतात कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी किंवा CCS. 5 लोकांची कमिटी आहे. त्यामध्ये पंतप्रधान, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री, वित्तमंत्री आणि संरक्षण मंत्री असे 5 माणसं असतात आणि त्यांना सल्ला देण्याकरता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतात आणि मग त्यांचे सचिव वगैरे असतात. ती ही देशातली सर्वोच्च कॅबिनेटची सब कमिटी आहे. त्यामुळे सर्व कॅबिनेट काही बसत नाही. किंवा दुसरी एक कमिटी असते, कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स, राजनीतिक बाबतीतली कमिटी असते, कॅबिनेटची उपसमिती असते. ज्या उपसमितीनं जातवार जनगणनेचा निर्णय घेतला ती, पण तिथेही ही चर्चा होते. ही चर्चा फक्त CCS मध्ये होते. 5 लोकांच्या आणि 6वे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या ठिकाणी होते आणि फक्त ते सांगून मग सैन्याला अधिकार दिले जातात की बघ सैन्य बॉम्बिंग करायचं का, कराची बंदरला ब्लॉकेड करायचं का, जहाज बुडवायचं का, हे सगळे निर्णय होतात. पण ते फार मोठ्या कॅबिनेटमध्ये होत नाहीत. ते अतिशय छोट्या अशा 5-6 जणांच्या कॅबिनेटमध्ये होतात. आणि मग अधिकार बहुतेक सैन्याला दिले जातात की तुम्ही ठीक आहे हे करायचं, आम्ही राजकीय निर्णय घेतलेला आहे की तुम्ही अमुक करा, तुम्ही कसं करायचं, टायमिंग काय करायचं, कुठल्या भागात कुठलं शस्त्र वापरायचं, तुमचा निर्णय. पण निर्णय हा पॉलिटिकल आहे. तो पॉलिटिकल निर्णय त्यापासून पळून जाणून चालणार नाही. पॉलिटिकल निर्णय घेतला पाहिजे आणि जबाबदारी स्वीकारली पाहिजे, जे काय होईल. शेवटचं थोडक्यात उत्तर, युद्ध हेच उत्तर आहे का माता या संपूर्ण परिस्थितीवरती, या प्रश्नावरती? आता हे उत्तर अवघड आहे. युद्ध हे उत्तर नाही असू शकत नाही. पण शिक्षा होणं आणि त्या आरोपींना आणि त्याला जर कोणी मदत केली असेल, मग ती पाकिस्तानचं ISI असेल, इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स असेल किंवा सैन्य असेल किंवा कोणी असेल, त्या सगळ्यांना त्यांच्या मुसक्या बांधून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. जशी अमेरिका करतं, जसं इस्रायल करतं. हे महत्त्वाचं आहे. युद्धाची गरज नाही. पण जर ह्या लोकांना शिक्षा झाली आणि मी कोणालाही सोडणार नाही असं तुम्ही जर काही केलं, आणि त्यामध्ये अगदी 24/11चा हल्ला देखील आहे, त्याचे जे माणसं आहेत त्यांना सुद्धा आज आपण कसाबला तर फाशी दिली आणि कसबवर राणाला पकडून आणलेलं आहे, आता आपल्याकडे आलेलं आहे. पण त्यामध्ये आमची एकच मागणी आहे की भारत एक सभ्य राष्ट्र आहे, कायद्यावर आधारित राज्य आहे. या सगळ्या लोकांना आणून एकदम लगेच फासावर लटकवायची पद्धत योग्य नाही. त्यांना ते खटला चालवला पाहिजे आणि खटला चालवून त्यांना शिक्षा दिली पाहिजे. शिक्षा मिळणारच, त्यामध्ये काही शंका नाही. आपले वकील नक्कीच बाजू मांडतील. पण ही एक सभ्य सुसंस्कृत राष्ट्र जशाप्रमाणे वागतात तसं आपण केलं पाहिजे. पण हे जर पकडलेच गेले नाहीत तर मग दुसरा पर्याय जो आहे तो अमेरिकेने वापरला किंवा आपण वापरला, तो वापरला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. अशा प्रकारे एकंदर युद्ध हे उत्तर नाही, मात्र पाकिस्तानला त्यांचं चोख उत्तर देणं गरजेचं आहे. त्यांचा आका जो आहे त्याला पकडून त्याला योग्य ती शिक्षा देणं अत्यंत गरजेचं आहे, अशा प्रकारे मत पृथ्वी चव्हाण यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन लालचंदसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.